चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणावरनं राज्यामध्ये सध्या राजकारण रंगल्याचं दिसतंय। मात्र पूजा चव्हाण हिच्या वडिलांची प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सध्या जाणून घेतायत। थेट जाऊया त्यांच्याकडे। आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सध्या आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, पूजा चव्हाणचे वडील तुमच्या सोबत आहेत, त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? अजिंक्य, पूजा चव्हाण बद्दल अनेक राजकीय सामाजिक चर्चा सुरू आहेत आणि अनेक अटकळी बांधल्या जात आहेत। हत्या आहे का आत्महत्या आहे याबद्दलही चर्चा होते। मात्र यावर स्पष्टपणे बोलण्यासाठी सर्वप्रथम पहिल्यांदा न्यूज 18 लोकमतवर पूजाचे वडील लहू चव्हाण आपल्या सोबत आहेत। दादा, निश्चितच मला माहित आहे, एक घरातली तरुण मुलगी जाणं, तुमची करती मुलगी जाणं, तुम्हाला मुलगा नाही पण तुम्ही पूजाला मुलगा समजायचात, ही मुलगी जाणं म्हणजे तुमच्यासाठी फार मोठा आघात आहे। पण समाजासमोर काही सत्य जाण्यासाठी तुम्हाला मला प्रश्न विचारावे लागतील। काय वाटतं तुम्हाला, ही आत्महत्या आहे की ही हत्या आहे? नाही, असं मी कसं सांगू शकतो? ते पोलीसचा तपास आहे ना, चालू आहे त्यांचं, ते त्याच्या पर्यायानं तपास चालू आहे। बरं मला नाही सांगता येणार साहेब, आत्महत्या आहे का हत्या आहे। बरं, काय वाटतंय तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल? काहीच नाही सांगू शकतो साहेब ह्याच्यावर मला काही प्रक्रिया म्हणजे देणं माझं, मला तर वाटत नाही ना काही। पण काय वाटतं, पूजा काय बोलली असेल, काय तिला ताण होता? पूजाला एवढं आहे, खूप ताण आहे साहेब, त्याला 35-40 लाख रुपये देणे आहे आज, आणि कुठून एक 40-50 हजार रुपये त्याला महिना बँकेचा भरायचा, म्हणजे महिना बघत बघत महिना जायचं, आणि इकडे कमाई तर रुपये नाहीये एक वर्षापासून। अजिंक्य, मी थोडंसं सांगतो, पूजा चव्हाणने या ठिकाणी, मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एक मोठा पोल्ट्री फार्म उभा केला होता, बरोबर आहे ना? आणि त्या पोल्ट्री फार्मचं कर्ज परतफेड करण्याची तयारी तिच्या ताण होता। काय, कसा ताण होता? ताण असा होता की कमाई नाही ना, खूप शेड तर उभा केला, पण योग असा लागला की ते कोरोना आला, कोरोनामुळे फुकट कोंबड्या वाढले। तर तुमच्या न्यूजवर आहे साहेब, गेल्या वर्षीच मीडियावाले आले ते सगळे, फुकट कोंबड्या वाढले सगळे, 1 रुपया नाही आला त्याचा। अजिंक्य, ह्या बातम्या आपण दाखवल्या होत्या की पूजाच्या जवळपास 50-60 हजार ते 1 लाख कोंबड्या फुकट वाटल्या होत्या, कारण त्यांना पोचणं फार शक्य होतं। मग त्याचा ताण तिच्यावर होता? हो साहेब, होता ना, तेच ताण आहे ना, तो ताण कमी झालाच नाही ना। कसं तरी उभा केला दुसरा, लोकांकडून घेऊन इकडून तिकडून, आपले दोस्त कंपनी मित्र उभा केला दुसरा धंदा कसं तरी। तर आता बर्ड फ्लू आला साहेब, बर्ड फ्लूमुळे ते सगळं सापच झालं। पण हे बोलायची तुम्हाला की कर्ज परतफेडीचा ताण होता? हो ना साहेब, म्हणायचे ना ते, कर्ज खूप आहे, काय करायचं कसं करायचं। मी त्याला म्हणायचं काही होत नाही, घाबरायचं नाही, मी खूप सांगायचं त्याला, पण तेवढं बी ते ही करायचं नाही ना, जाणवच नाही। ते कालच्या वेळेस खूप ट्रेस आले त्याला, कालच्या वेळेस 1 जानेवारीला ते बर्ड फ्लू जाहीर झाला आणि सगळं माल 30 रुपयांनी दिला साहेब। दादा, पूजाचं शेवटी बोलणं काय झालं होतं तुमच्याशी? तुम्ही तिला कधी भेटला होता? साहेब, मी दुपारी 2 वाजता बोललो रविवारी त्याला म्हणलं, बेटा काय करायचं तू? तर काही नाही म्हणले पप्पा, बसली मी, मला पैसे वगैरे पाहिजे का? नाही म्हणले पप्पा, आहे पैसे, बस साहेब, ते एवढं बोलणं आहे। आणि रात्री तर 2ला मला 12 घंट्यांनी कळालं बातमी की पडली। बस गेलो साहेब, मी लगेच निघालो 2 वाजता। हे आमचे जावं आहेत मोठे, त्याला फोन केलं, गाडी घेतली त्याची, त्याच वेळेस निघालो। दादा, तुम्ही अविवाहित तरुण मुलीचे वडील आहात, तिची मृत्यू झालेला तिचा कसा झाला, पण एका मंत्र्यासोबत एक चर्चा सुरू आहे सोशल मीडियावर। निश्चितच तुमच्या मनाला फार त्रास होत असेल, कारण आपली तरुण मुलगी जी समाजाची आयडॉल होती, अनेक मुली तिला फॉलो करायच्या। काय म्हणाल या चर्चेबद्दल, काय म्हणाल? नाही, चुकीचं आहे साहेब, सगळं चुकीचं आहे, राजकारण आहे याच्यात, काही नाही दुसरं। कारण ते राजकारणामध्ये होती ना, ते पोल्ट्री पण बघायची आणि राजकारणामध्ये पण होते बरं का। काही कोणी ज्याचं साजून गेले, कोणी आलं का मला भेटायला? कोणीतरी पंकजा ताई समोर 3 वर्ष होती साहेब, किती 3 वर्षे रुपये नसायचे त्याच्याकडून, माझ्याकडून 5-50 रुपये न्यायचे मागून, आणि पेट्रोल टाकायचं गाडीत त्याचे 2-3 वेळा फोडले त्याच्यासमोर। म्हणजे विरोध तू त्याच्यासोबत करातीस, राजकारण बी होऊ शकतो याच्यात। दादा, फार अवघड आहे, तुम्हाला प्रश्न तुमच्यासाठी अवघड असणार आहे, पण संजय राठोड जे मंत्री आहेत त्यांच्यासोबत हिचं नाव जोडलं जात आहे। काय म्हणाल तुम्ही? एक मुलीचे बाप आहे, मला निश्चित कल्पना आहे की तुम्हाला हा प्रश्न माझ्यासाठी फार अवघड आहे आणि कठीण आहे। नाही ना साहेब, चुकीचं आहे म्हणतो नेहमी, तिच्या बापाच्या वयाचं आहे ना, ते शक्यच नाही ना असं। का जोडले जाते, कोण बोलते, कुठले मोबाईल, काहीच नाही ना साहेब। त्याच्यामुळे मला ताण होतं, त्याच्यामुळे मी काहीच बोलता आलं नाही मला। मी आज थोडंसं सुधारणं म्हणून तुम्हाला प्रश्नाचे उत्तर दिलो साहेब। पण काय व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेले अरुण राठोड आणि संजय राठोड यांच्या बोलच्या। संजय राठोड जे मंत्री आहेत ते अरुण राठोडला म्हणतात की तिचा मोबाईल जप्त करून टाक, तिचा मोबाईल गायब कर, तिचा लॅपटॉप गायब कर। हे काय आहे? हे खोटं आहे
का हे खरं आहे? नाही साहेब, कशावरून सांगू मी की हेच बोलायलेत म्हणून? शक्य नाही. नाही, हे समोर होच, हाच माणूस माझ्या समोरचा झाला असता तर मला कधी काहीच नाही ना, माझी नाही बाहेर ती. पहिल्या वेळेस मी 10 दिवस गेली, ती 10 दिवसातच घडलं हे सगळं. असं नाही की कधी जाते म्हणून. त्या दवाखान्यात जायचे फक्त ते महिन्याला एकदा. त्याचं ते ह्याचं होतं, काय म्हणते त्याला, त्याचं बिमारी होती, त्याच्यामुळे महिन्याला जायची एकदा ती मुंबईला. आणि बस ते औषध घेऊन यायचं वापस. त्याच्यावर कधी ती बाहेर गेली नाही, कुठे गेली नाही, घरीच राहायची, आमच्या जवळच राहायची. पण तुम्ही व्हिडिओने बोलताना असं सांगितलेलं की पूजा राठोड संजय राठोड कोण राखी बांधून घ्यायची, त्यांचे चांगले हेल्दी संबंध होते. कुणाची? संजय राठोड आणि त्यांचे बहीण भावाचे संबंध होते असं तुम्ही म्हटलंय की ती नेहमी राखी बांधायची प्रत्येक वर्ष. नाही साहेब, मी नाही म्हणलो असं. अच्छा. ते बहिणीचं म्हणालो मी. पाचीची बहिणी आहेत ना, 6वी आहे, 5वा नंबर आहे. तर ही बहिणी सगळे त्याला भाऊ मानायचे. कुणाला? संजय राठोड. पूजाला. पूजा. अच्छा, घरातला मुलगा करता म्हणायचा. हा, त्याला आम्ही मुलगा समजायचा. बरं, संजय राठोड जे मंत्री आहेत त्यांचं नाव घेतलं जातं, यांना तुम्ही कधी भेटलायत का? तुमच्याकडे कधी आलायत का? किंवा पूजा त्यांच्याबद्दल तुमच्याकडे काय बोललेली आहे का? नाही साहेब, आले ना. मी म्हणालो ना, त्यांचा दौरा होता. आमचे बंजारा समाज आहेत म्हणून मी त्याला चहा पाले, मी स्वतः बोलवलो फोन करून. आले परळीला घरी आले? हो, परळीला घरी आलते. हां. 2 वर्ष झाले साहेबाला. चहा पाणी घेऊन गेले लगेच. त्याच्यावर काही नाही ना, त्याच्यावर विषयच नाही कुठलाच. हे आज नवीन आज ऐकतोय मी, असं चाललंय हे दादा, चाललंय. पूजा तुम्ही तुमचा मुलगा समजायचे, सगळ्या घराला तिने पुढे घेऊन आलेली आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण ही चर्चा का होत असेल? ह्याच्यात राजकारण आहे का? पूजाला बदनाम करण्याचा विषय आहे? 100% आणि समाजाने सुद्धा एक बैठक घेऊन ठरवलेलं आहे की समाजाला बदनाम करण्यात येऊ नये, पूजाला न्याय द्यावा आणि जो दोषी असेल त्याला कडक शासन व्हावं. हो, बरोबर आहे साहेब, 100% राजकारण आहे. मी म्हणतोय ना, मी काय म्हणलं तुम्हाला आताच, घडी घडी मला नाव घेवत नाही. पंकजा ताईकडे जायची ती भेटायला, तिची 2दा गाडी फोडून टाकली. कुठे तिची कुटी घेतलेली त्यांनी. होय. मी काय म्हणलो, त्याच्याकडे रुपये नसायचा, माझ्याकडून पेट्रोलला पैसे घ्यायचे. पंकजा ताई सोबत 3 वर्ष होती ती, त्याला काहीच केलं नाही त्यांनी. मग ह्याचं राजकारण आहे तर काय? त्याच्या घरी बंगल्यावर गाडी खाली सोडली की वरून भेटून येऊसर खाली गाडी फोडून टाकायची, पण ती कुणाला कधी म्हणली नाही. बरं दादा, मृत्यू तर झालेला आहे पूजाचा, मग तुम्हाला काय वाटतं, हिची हत्या आहे का तिनं आत्महत्या करावी? ती आत्महत्या करू शकत नाही हे तिची छोटी बहीण बोललेली आहे. ती खूप स्ट्रॉंग आहे. तुम्ही म्हणताय की 5 भावांमध्ये ती 5 बहिणींमध्ये ती मुलगा म्हणजे मुलगा तिला भाऊ समजायचे. मग ही हत्या आहे का आत्महत्या आहे? नाही साहेब, स्ट्रॉंग आहे मान्य आहे ना, मला स्ट्रॉंग आहे हे बी मान्य आहे, खूप जिद्दी हे बी मान्य आहे. पण हे जे ट्रेस होतं, मी हे जे सांगतो, एवढा ताण आहे पैशाचा 40-50 लाखाचा, ती त्याला थोडा ताण होता. त्याच्यामुळे मला सांगता येईल ना हत्या आहे म्हणून. आत्महत्याही होऊ शकते ना, मी नाही सांगू शकते. पोलीस तपास चालू आहेत, ते त्यांचं काय निघेल ते निघेल. दादा, एक मुलीबद्दल आई वडील हे जास्त समजू शकतात. ती स्ट्रॉंग होती. आम्ही तिचे टिकटॉकचे व्हिडिओ बघितलेले आहेत. ती एक योद्धा होती. ती कधी हार न मानणारी होती. तिच्या मनात एखादी गोष्ट आली तर ती पूर्ण करणारी मुलगी होती. अशी मुलगी आत्महत्या करू शकते किंवा तिची हत्या होऊ शकते? नाही साहेब, काय झाले, 2 दिवस अगोदर तुम्ही ह्याच्यावर बघा, मोबाईलचे फोटो टाकले होते त्याने सेंड केलेले. कुठे जरी भेटले तर पाहून घ्या. ते असं एकदम उदास होते. अच्छा, थोडी नर्वस. मी त्याला तरी फोन केला, तू असा फोटो का टाकले सर बेटा? नाही म्हणले पप्पा, उगाच टाकली. आणि एक दुसऱ्या फोटो तर ते अक्षरशः रडे, ती मला आला नाही फोटो, आता मला काल दाखवलंय. म्हणजे काहीतरी ट्रेस होता त्याला 2 दिवस अगोदर, पण ती म्हणून नाही दाखवलं ना. दादा, जे मंत्री आहेत आपल्याला माहित नाही त्याच्यामध्ये ते इन्व्हॉल्व आहेत की नाही आहेत. अरुण राठोड सोबत संजय राठोड जे क्लिप व्हायरल झालेलं आहे त्याच्यामध्ये संजय राठोड हे म्हणतायत अरुण राठोडला की तिचा मोबाईल जप्त करा, तिचा लॅपटॉप घ्या, ते सगळा डाटा. काय म्हणजे संशय निर्माण होणार आहेत. तुम्ही एक वडील म्हणून तुम्ही बोलायला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत खोट्या आहेत. तिचा मोबाईल जप्त करा, तिचा मोबाईल नष्ट करा. संजय राठोडला काय गरज पडली होती हे बोलायची? नाही, बरोबर आहे, पण तीच बोलले म्हणून कशावरून सांगायचं? अच्छा, म्हणजे ऑडिओ बद्दल शंका होती. ऑडिओ बद्दल सांगा, मला वाटलं होतं पहिलं, पण मी काय म्हणालो, तिच्या बापाचे हेच येणे ते, म्हणजे ती वय काय आहे त्याचं, आणि ही किती 21-22 वर्षाची आहे. ती मला काही म्हणजे पटत नाही. आणि काल तर आमचं झालं ना बैठक, त्याच्यात निष्ठ झाले की ती व्हिडिओ कुणाची आहे, कुणी टाकलंय, काय केलंय, ती पोलीसचं काम नसेल, आपण काय करणार त्याला? पण दादा, एक कसं आहे माहिती आहे का, भले आत्महत्या असू द्या का हत्या असू द्या, एक बापाचं मन काय म्हणतंय, मुलीला न्याय भेटला पाहिजे, सत्य बाहेर आलं पाहिजे. नाही साहेब, कोण नाही म्हणणार आहे नाही भेटला पाहिजे म्हणून, पण हिनाकार मी कुणाचं म्हणणं नाव घेऊ सांगा ना? नाही, विनाकारण कुणाला बदनाम करायला नको. मी जसं मला बदनाम करायला लोक, तसं मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही ना. बरोबर आहे, कुणाचं उगाच नाव घ्यायचं, कुणाने ह्याच्यामुळे त्याचं घर कशाला उठू मी? माझं तर घर गेलंच ना. मी जी सहन करावं आता, ती मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही. हा, जे सत्य येईल ती येईल समोर.
त्याच्याविषयी दादा, न्यूज 18 लोकमत, पूजाची आत्महत्या का हत्या हा विषय आमच्यासाठी महत्वाचा आहे. पूजाची किंवा बंजारा समाजाची किंवा तुमच्या कुटुंबाची बदनामी व्हावी हा आमचा विषय नाही. आम्ही आदर बाळगून आहोत तुमच्या कुटुंबाबद्दल, आम्ही आदर बाळगून आहोत बंजारा समाजाबद्दल. मात्र काही प्रश्न निर्माण होतात, त्याबद्दलचे प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की संजय राऊत अरुण राठोडला हे म्हणतायत की तिचा मोबाईल जप्त कर, तिचा मोबाईल मधला डाटा नष्ट कर. काय म्हणू शकतो आपण याबद्दल? नाही ना साहेब, मी म्हणतो नाही, कशावरून म्हणू की मी तोच बोलतोय म्हणून. अच्छा, आणि कालपर्यंत तुम्ही आज म्हणतात मीडिया की काही नाही, कालपर्यंत किती आमचं हे केलंय बघा ना, सगळे कपडे काढून टाकले, काही ठेवलंय आमचं नाही सांगा. दादा, तुमचा स्वाभिमान, तुमचा सन्मान आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. पूजा गेली जरी असली तरी तिचा मान सन्मान जपणं ही कायदेशीर जबाबदारी मीडिया म्हणून माझी आहे. न्यूज 18 लोकमतची ती जबाबदारी आहे. मात्र ज्या संभाषणाच्या क्लिप आलेल्या आहेत या त्या खोट्या असू शकतात किंवा खरं असू शकतात, या तपासानंतरच्या बाब आहेत. मात्र त्या व्हिडिओ क्लिपमध्ये असं म्हणतायत की पूजाला काय मानसिक त्रास होता का? कारण ज्यांचं नाव येतंय ते म्हणतायत की तिचा मानसिक ताण आहे तिला. नाही, ताण तर म्हणतो ना साहेब मी, 2 ताण आहेत ना त्याला. एक तर पैशाचा ताण होता आणि दुसरं ते हे काय म्हणते त्याला, ते त्रास होतो ना त्याला, फोडे यायचे डोक्यावर. पण तिची म्हणजे मानसिक रुग्णाकडे काही ट्रीटमेंट चालू होती का? तिची ट्रीटमेंट चालू होते ना, कोणत्या डॉक्टरकडे सुरू? मुंबईला आहे ती फाईल. अच्छा हो. अच्छा, मी तुमच्या सोबतही बोलतो कारण काही गोष्टी यांना अडचणीच्या आहेत. हे जे आहेत संजय राठोड आहेत, पूजाचे भाऊजी आहेत. दादा, काय ट्रीटमेंट होती तिची? सोरिसिसची जे त्याला स्किनचा प्रॉब्लेम होता, बर, त्या स्किनच्या प्रॉब्लेमसाठी ट्रीटमेंट चालू होती त्याची. की ती अशी बिमारी की ती जवळपास आजपर्यंत त्याच्यावर काही रिझल्ट आला नाही बर. की ते नीट होती म्हणून. पण माझ्या मते ज्या क्लिप बाहेर आलेल्या आहेत त्या तुम्ही ऐकल्या असेल कदाचित. म्हणजे फॅमिली म्हणून मी खरंच तुमच्यासोबत आहे, मनाने आहे आणि बिलकुल तुमच्यासोबत इमोशनली मी तुमच्यासोबत आहे. पण काही प्रश्न तुम्ही स्वतः बोललाय की काय गोष्टी उलगडा झाला पाहिजे, जगासमोर सत्य आलं पाहिजे. तिला मानसिक रुग्ण म्हणून काय तिची ट्रीटमेंट चालू होती का? म्हणजे मानसिक रुग्ण म्हणून नाही, पण ते जे सोरिसिसचे होते त्याच बाबतीत थोडीशी ते हे झाली, नर्वस झाली होती, कारण की ते आजार न नीट होण्यासारखा होता. तर त्या गोष्टीमध्ये जरा जास्त डिप्रेशन वगैरे टेन्शन, पण ती सांगणार कोणाला? डिप्रेशनची काय तिची ट्रीटमेंट चालू होती? नाही, डिप्रेशनची नाही, ते फक्त सोरिसिसचे चालू होतं. पण अरुण राठोड आणि तिचे आणखी काही गावातले तरुण मंडळी तिच्या सोबत होती. तिचे मावस भाऊ होते का चुलत भाऊ होते माहित नाही मला, पण ही लोक सोबत होती. अरुण राठोड किंवा इतर तिचे मावस भाऊ यांच्याबद्दल काही शंका आहे तुमच्या? नाही, कारण की ते तिला भावासारखंच मानत होते, त्याच्यामुळे त्यांच्यावर असं शंका घेण्यासारखं काही नाही. पण अरुण बद्दलही आता शंका निर्माण झालेली आहे. अरुण गायब आहे, त्याची फॅमिली गायब आहे. आणि ज्यावेळेस पूजा पडली खाली, अरुण सर्वप्रथम त्या ठिकाणी होता. अरुणने तिला दवाखान्यात नेलं, तर त्याच्याबद्दल थोडीशी शंका होते. माहित नाही मला, तो इनोसंट असू शकतो किंवा नसू शकतो. पोलिसांना त्यांचा जबाब सुद्धा घेतलेला नाही. ज्यावेळेस ती घटना घडली त्यावेळेस अरुण कॉलच केला आम्हाला की अशी अशी चक्करून पडली म्हणले ते खाली. तर आम्ही मला तिला ठीक आहे हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. मग ते हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर एक सुमारे 4-4:30ला परत कॉल आला त्याचा मला. म्हणजे तुम्हाला पहिला फोन आलेला? हा, परत कॉल आला त्याचा की डेथ झाली म्हणून असं डॉक्टरने सांगितलंय. मी म्हणलं ठीक आहे, ही गोष्ट सांगू नको, कारण की त्याच्या वडील सोबतच आहेत मला. निश्चित डायरेक्ट सांगणं योग्य आहे. हा, तर मग डॉक्टरांचा फोन आला की तुम्ही होईल तेवढं लवकर या, कारण की आम्हाला पोस्टमॉर्टम करायचंय. तर आम्हाला 8:30-9 वाजले समोर ते सुसर हॉस्पिटलला जाण्यापुरतं तेवढं सांगितलं त्याने. दादा, तिचा पीएम रिपोर्ट दिला का पोलिसांनी? काय त्याच्यात आले काय? पीएम रिपोर्ट नाही अजून दिला. पण एकंदरीतच पीएम रिपोर्ट असेल किंवा आता पोलीस महासंचालकांनी तिच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत, याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? नाही, याच्याबद्दल आता आपण काय सांगायचं. पीएम रिपोर्ट आल्याच्या नंतर या गोष्टी क्लिअर होत्या ना. दादा, निश्चितच तुम्ही त्या घरातले करते, मला माहिती आहे तुम्ही सगळं बघता त्या फॅमिलीचं. पण जे संबंध जोडले जात आहेत, मंत्री असू देत की कुणी असू देत, किंवा त्यांच्या एका आजीने, चुलत आजीने असं स्टेटमेंट केलं की तो बंजारा समाजाचा मंत्री जरी असला तरी बंजारे समाजाच्या मुली नाचवण्याचा त्याला काय अधिकार आहे? या भावना आहेत फक्त. नाही, बरं, हे चुकीचं आहे ना, कारण की ह्या गोष्टी नाहीतच नाही ह्या पद्धतीने. ती कोण असं सांगणारे चुकीचं सांगितलं त्यांना मेसेज. आमच्या समाजाचा नेता असल्यामुळे साहजिक आहे त्यांचं येणं जाणं फिरणं. कारण हे 2 वर्षापूर्वी राजकारणात होते आणि ह्या गोष्टींना तिला इंटरेस्ट निघून गेला. ज्यावेळेस तिला कळालं की सोरिसिसचा प्रॉब्लेम झाला, हे शेडचं एवढं मोठं टेन्शन झालं, 30-35 लाख रुपये देणं झालं, त्यामधनं पण बर्ड फ्लूचं आलं, ते थोडीशी डिप्रेशन होते. ह्या गोष्टी ती कोणाशी शेअर विचार करत नव्हती. दादा, खूप डॅशिंग होती तिचे जे व्हिडिओ बघितलेले मी, बिंदास डॅशिंग, कुणालाही न घाबरणारा मुलगी अशी तिची इमेज मी सगळे तिथं जे बघितलं त्यावेळेस मला निर्माण झालेली. तुम्ही तर फार जवळचे असणार तिचे. काय
एकंदरीत तिचा स्वभाव होता? नाही होती ती डॅशिंग पोरासारखीच राहत होती, कारण आम्ही लहानाचं मोठं तिला त्याच पद्धतीने वागवलं की कधी मुलगी म्हणून नाही, एक मुलगा म्हणूनच तिला जवळ केलेलं होतं. पण ह्या काही गोष्टीमुळे तिला वाटलं की त्या सगळ्या गोष्टी कशा सॉल्व्ह होणार, कुणाला मांडायचं, कुणापाशी सांगायचं, या गोष्टीमुळे थोडंसं डिप्रेशन घेत होतं. तुमचं काय बोलणं झालं होतं तिला शेवटी? की वडील सांगतायत की तिला लोन होतं, पोल्ट्री फार्म मी बघितला, फार मोठा आणि प्रशस्त पोल्ट्री फार्म आहे इथं, त्याचा ताण होता तिला? हां, टेन्शन तर होतं तिला, कारण की सगळं तिच्या नावावरच होतं आणि तिच्या नावावरच फाईल वगैरे करून लोन घेतलेलं होतं. या सगळ्या गोष्टी तिलाच फेस करणं होतं ना. आणि बरेच काही गोष्टी पप्पाला शेअर करायची नाही, की आता हे लोनचा हप्ता आलाय, कसा भरायचा, नाही भरायचा, ते तिच्या पुरतं तीच टेन्शन घेत होती. दादा मला माफ करा, पण मी तुम्हाला प्रश्न विचारतो, कारण समोरच्या व्यक्तीबद्दल शंका व्यक्त केली जाते. हाय प्रोफाईल व्यक्ती आहे, राज्यमंत्री आहे, फॅमिलीवर काय दाब दबाब आहे, फॅमिलीला मॅनेज केले जाते अशी शंका येते. निश्चितच ह्याच्यासाठी तुमच्यासाठी अवघड प्रश्न आहे. हे चुकीचं आहे, कारण की ज्यावेळेस त्याचा फोन आला त्या अरुण राठोडचा, त्या क्षणी आम्ही तिथं हॉस्पिटलला गेलात, सरांशी बोलला, तिथं डेथ झाली, क्लिअर झालं. तर ते थोडंसं डेड बॉडी आम्ही घेऊन वगैरे स्थळीकडे आलात. आमचं कोणाशी कॉन्टॅक्ट नाही, फक्त पोलिसांशीच झालं. तिथं आमचं थोडासा जबाब घेतला, आम्हाला आमचं पूजाचं मला दिलं आमच्याकडे, आम्ही घेऊन सरळ इथं आलात. तो कुणाचा आमच्यावर दबाव नाही ना, कुणी आम्हाला प्रेशर आणलं नाही. आता बोलणारे तर काहीच काही बोलतील. नाही, बोलणाऱ्याच्या तोंडाला आपण हात लावू शकत नाही. मात्र काय अफवा असतात त्याबद्दल आपल्याला विचारही करणं फार गरजेचं आहे. की मंत्री त्यामध्ये व्हिडिओ तिचा मोबाईल जप्त करा, तिचा लॅपटॉप जप्त करा, म्हणजे एकंदरीतच ह्या ज्या व्हायरल व्हिडिओ आहेत याबद्दल शंका तुमच्या मनात आहे, याची तपास झाला पाहिजे? शंका तर नाही, कारण की पोलीस स्टेशनमधून आम्हाला मोबाईल दिलेला आहे तिचा. राहिला विषय फक्त लॅपटॉपचा. तर लॅपटॉपचं काहीच आम्हाला त्याचा कन्सल्टच नाही की म्हणजे मोबाईल पूजा जी वापरत होती वैयक्तिक, हा तुम्हाला देऊन टाकण्यात आला? हा मोबाईल दिलेला आहे. त्याच्याबद्दल काय प्रश्न विचारले गेले? नाही, काहीच प्रश्न नाही. मग हे सगळंच लक्षात आलं नाही की विनाकारण पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल आहे, कुठं जप्त आहे, कोणी करायला लावला, हे सगळं चुकीचं आहे सांगणं. मी पुन्हा तिच्या पूजाच्या वडिलांकडे होतो. दादा मला माफ करा, पण काही गोष्टी क्लिअर करण्यासाठी फार महत्वाचं आहे तुम्ही बोलणं, कारण यानंतर त्या चर्चा थांबू शकतात. पोलिसांनी तुमचा जबाब घेतला का? पोलिसांनी काय विचारलं होतं? नाही साहेब, फक्त मला म्हणले कुणावर तुम्हाला संशय आहे का. मी म्हटलं साहेब मी कुणाचं नाव उगाच कसं नाव घेऊ, बस एवढंच विचारलं मला, बाकी काही बरं, नाही. पूजाची डेड बॉडी तुम्ही बघितली? हो बघितलं नाही. काय वाटलं तुम्हाला तिची डेड बॉडी बघून? निश्चितच तुमची मुलगी आहे. मी म्हणजे तुम्हाला असं नको वाटायला की मीडियाचे लोक येतात, काही प्रश्न विचारतात. मी तुम्हाला आधी सांगितलं की जगासमोर अनेक प्रश्न, अनेक संशय निर्माण झालेले आहेत, अनेक चर्चा निर्माण झालेल्या आहेत. त्यातून तुम्ही बोललात तर ती चर्चा थांबेल, त्या संशयाचे जे धोका आहे ते थांबेल. काय म्हणणं आहे तुमच्या? अनेक लोक म्हणतात की तिच्या डेड बॉडी बद्दल मारहाणीच्या खुणा होत्या, ती शरीरावर नाही तर डोक्यावर पडली होती. मला माफ करा, पण तुम्ही उत्तर द्या, कारण राज्यात त्याचं उत्तर तुम्हाला नाही साहेब, हे चुकीचं आहे. नाही, मी स्वतः पाहिलं ना, डोक्याला मार होता बा, बस बाकी कुठेही नाही. मी स्वतः गेलो ना मध्ये. ही सगळं चुकीचं ही करताय. काय करावं लोकांना? हे झालं आणि ते झालं. साहेब तुमचे सर्व एक निवेदन करतो मी सरकारला. नाही, तुम्ही बोला, बिंदास बोला. तुम्ही मला जरी वाईट बोललात तर मला राग येणार नाही, कारण तुमचा तो अधिकार आहे. तुम्ही बोललं पाहिजे. कदाचित मीडिया एखाद्या वेळेस चुकू शकतं, पण तुम्ही बोलल्यानंतर मीडिया आपली चूक मान्य करेल आणि काय खरं आहे ते समोर येईल. नाही साहेब, मला ह्याच्याविषयी बोलायचं. माझी पूजा तरी गेली ना आता, तिचा विषय नाही. पण ही अशी पूजा अजून किती जातील, हे पोल्ट्री विषयी बोलतोय बरं का मी. खूप खूप लोक धोक्यात येते. किती आत्महत्या होतील ह्याचं काही सांगता येत नाही. सरकारला थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, थोडं त्यांना समजून बोलायला तरी पाहिजे. असं घाबरू नका, काहीतरी करणं. गव्हर्नमेंट एक ही सुद्धा कुणी येत नाही साहेब. आता तुमच्याकडे आणखी कुणी आलं नाही विचार? कुणी नाही आला, कुणी सुद्धा नाही आला. राजकीय लोक असतील किंवा इतर कुणीच नाही आलं? कुठलेच नाही साहेब. फक्त बदनामी करायला लागतं राजकीय लोक. मी म्हणाल मुलगी माझी ही झाली, कुणी मला विचारा घरी कुणी आलं सुद्धा नाही. कशाने मिळेल काय, फक्त टीव्हीवर हे करायला आपले हे झालं ते झालं हे झालं ते 12 भानगडे. त्यांना थोडंसं कळायला पाहिजे ना. हो, घरगुती आहे, त्यांचे पण घरी असतात ना. स्त्रीमध्ये काही एकच ही नाही, आई असती, बहीण असती, कोण असते, हर एक नातं आहे ना. त्यांना पण समजायला पाहिजे की कुणाविषयी कसं बोलायला पाहिजे, सगळं विचार करून बोलायला पाहिजे. दादा मी पण फुले शाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतो. महिलांबद्दल मी माझं न्यूज चॅनल पूर्ण रिस्पेक्ट करतं. ज्या ठिकाणी संशय येत असेल, ज्या ठिकाणी प्रश्न निर्माण होत असेल, त्या ठिकाणी प्रश्न विचारणं हे आमचं काम आहे. नाही मान्य नसेल, पण एवढं एकदम फ्री नाही ना. तुम्ही विचारा ना, प्रश्न विचारा, ह्याच्याबद्दल बंधन नाहीये. पण तुम्ही जर म्हणतात कपडे एकदम काढून टाका, ही चुकीचं आहे ना. अजिबात नाही. तुमच्या भावना तुम्ही व्यक्त करा. नाही, माझ्या मुलीचं काय ठेवलं सांगा ना साहेब. कालपर्यंत काय होतं, आज काही नाही. कालपर्यंत ऐकून मी तर अक्षरशः काम बंद करू लागलो. त्यासाठी मी तुमच्याकडे आलो. काय चुकीचे घडले हे तुम्ही बिंदास बोला, मोकळेपणाने बोला. हा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे दादा, सगळा महाराष्ट्र बघतोय. नाही साहेब, चुकीचं मी काय म्हणतोय, मी कुठं काय म्हणतोय चुकीचं आहे काहीतरी म्हणून. माझ्या मुलीला
स्ट्रेस होता, ताण होता, ह्याच्याबद्दल मी मान्य करायलो ना. कारण बाकी कुणाचं मी काय करू की ह्याच्यामुळे झालं आणि त्याच्यामुळे, कारण ते शक्य नाही. कारण कधी ती मला कधी म्हणली बी नाही मला ह्याचा त्रास आहे, कुणी मला काय म्हणलंय, काहीच नाही. ती खूप स्ट्रॉंग होती ना, ती कुणालाच दबत नव्हती, एवढी स्ट्रॉंग होती ती. बरोबर. काहीच नाही ती. हा, थोडस माणूस काय वाटलं बाबा कोण त्रास द्यायले, काय बोललं कुणी, तर आपण त्याला विचारू शकतो. कारण मी दुपारी बोललो मला 2 वाजता, एकदम फ्रेश बोलले मला त्यांनी, काहीच ताण दाखवलं नाही. म्हणजे मला ते ताण दाखवायचं नाही, त्याला वाटायचं की पप्पाला ताण द्यायचं नाही, हेच म्हणणं त्याचं तेच पण होतं. तुम्ही वडील म्हणून तिला एक आश्वासन बी दिलं होतं की बेटा तुला पोल्ट्रीचं कर्ज फेडायचं ताण असेल तर आपण दुसरं कर्ज काढून हे सगळं हो, करू. साहेब, म्हणलो नाही मी. म्हणलो पण त्यांना वाटलं असं ना काय करणार पप्पा, कारण त्याची अलग आहे आणि माझी शिशी अलग आहे. अशी 2 कर्ज आहेत. माझी शिशी जवळपास 15 वर्षापासून आहे. 9 ते 10 हजार रुपये मी महिना भरतो बँकेला, आता पण चालू आहे. त्याच्यामुळे ताण आहे त्याला, त्याचा कर्ज अलग आहे, माझा अलग आहे. मला ताण होता, त्याचा त्याला ताण आहे. त्याच्यामुळे ती खूप ताणामध्ये होती ती. दादा पुन्हा मी तुम्हाला हेच विचारतो की महाराष्ट्राच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की पूजा ही खूप चांगली मुलगी होती. खूप चांगली होती. तुमच्या घरातल्या 6 मुलींपैकी एक मुलगा होता. हो, मान्य आहे ना. तिने एक व्यवसाय उभा केला होता पोल्ट्रीचा, हो. धडाडीची होती, डॅशिंग होती. तुम्ही महाराष्ट्राला फक्त सांगा ही आत्महत्या आहे, तुमची मुलगी आत्महत्या करू शकते का तिची हत्या झाली? नाही साहेब, ही सांगू शकत नाही मधून मी. तो तपासाचा भाग. हा, तो तपासाचा भाग. कारण मी कसं सांगू, मी इथं आहे, पुण्याला आहे, ते काय झाले काय घडले ती तपास चालू आहे पोलिसांचं. ती नेईन समोर काय जे सत्य आहे ते. बरं काय ती कधी गेली होती? मला माहित आहे ती पुण्याला नोकरी एक 10 इंग्लिश दिवस झाले स्पीकिंगला साहेब, गेली होती. 10 दिवस झाले, 10 ते 12 दिवस ते अंदाजे, जास्त नाही, 10 ते 12 दिवस झाले. ते बी ताणामुळेच गेलते ते. इथं मला खूप त्रास पण होईल. तिचं शिक्षण वगैरे इथं झालेलं काय शिकली होती ती? शिक्षण झालं साहेब, डीएड झाले त्याचं. अरे बापरे, शिक्षिका म्हणजे डीएड झालेली तिचं. हो हो. हा. सायन्स होतं. आणि तिच्या लोकांमध्ये संपर्कही फार दांडगा होता. तिचे फॉलोअर्स किती होते? खूप खूप खूप. हा. ते त्याच्या बोलण्या लोकांचे फोन येते कळले मला किती संपर्क होते ते. होय. हो साहेब. आणि ती फेवरेट होती लोकांमध्ये. टिकटॉकचे व्हिडिओ बघितले, सोशल मीडियावर मी तिला बघितलेले, खूप फेवरेट होती आणि बिंदास्त होती. अशी मुलगी आत्महत्या करेल अशी शंका आहे? नाही सो साहेब, तो विचारू नका मला परत तुम्ही, मी अच्छा, सांगू म्हणजे शकत नाही. तो तपासाचा भाग असतो. हा, बस बस. मी मग आता सध्या काय शिकत होती ती? इंग्लिश स्पीकिंग गेले. हा, इंग्लिश कोच जे म्हणतात ते. नाही, इंग्लिश स्पीकिंगला जर ती गेली असेल, तिथं गेली होती, तर निश्चितच तिचं फार मोठं पाऊल पुढे काहीतरी असेल. इंग्लिश माणूस जेव्हा शिकतो तेव्हा काहीतरी मोठी भरारी घेण्याचा प्रयत्न करत असतो इंग्रजीमध्ये. बरोबर आहे, त्याचं मोठं स्वप्न होते ती म्हणायची ना मला. लोकांचं बी मत होतं की आमदारला बाबा करायचं चाललं होतं सगळ्या लोकांचं. अच्छा, मला एक सांगा दादा, अरुण राठोड जे आहे तुमच्याच समाजाचा आहे, मी त्यांच्याही घरी गेलेलो. तो सध्या गावामध्ये नाही कुठंतरी गेलेला आहे भीतीपोटी. अरुण राठोड बद्दल तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? अरुण राठोड त्यांच्यासोबत राहत होता? साहेब, मला अरुण राठोड कोण ते काल कळाले. ते विलास चव्हाण जो आहे तो भाऊ आहे त्याचा. मी त्याच्यात तिचं मला 2-4 वेळेस घरी आलेले आहे. ते राखी बांधते त्याला, कुणाला? विलास चव्हाण. अच्छा, राखी बांधली. हा, पण ही कोण आहे ती मला काल कळाले. हा, हा. ही कोण, ही राठोड. पण दादा, मी निश्चित तुम्हाला आतापर्यंत 3दा माफी मागितलेली आहे. तुम्हाला दुखवण्याचा माझा अजिबात प्रश्न नाही. महाराष्ट्राला प्रश्न पडले म्हणून मी तुम्हाला विचारतो की पूजाच्या रूममध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या होत्या आणि त्या ठिकाणी ही मुलं होती, अरुण राठोड असेल किंवा तुम्ही आता नाव घेतलेले, तर यांच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? नाही साहेब, ती मुलं वगैरे पेले असतील ना, काही मी कसं सांगू? हा, हा. मुली कशाला पेल? नाही ना माहिती. नाही, मुलीबद्दल आम्ही नाही म्हणत आहे. नाही, कोणी मुलं असेल पेले असेल ना. आणि आणि त्या मुलांनी जे जबाब दिलेले पोलिसांना, आज पुणे पोलिसांना, त्यांचं म्हणणं की ती चक्कर येऊन पडली, असं तिला काय आजार वगैरे होता, सोरायसिस मुळे तर चक्कर येणार नाही. नाही साहेब, ड्रेसमुळे आले असं ना ते. ट्रेस मध्ये नाही. तिचं जे गोळी खायची ना, घरी पण तसंच व्हायचं ना. ती गोळी जर खाल्ली ना, अच्छा, गोळी खाली. तर थोडं त्याला चक्कर येत होती, पण कधी खाल्ली गोळी ही त्यालाच माहित आता. पण गोळी कशाची? सोरायसिस भाऊजींबद्दल बोलतो मी. सोरायसिसची होती का काय मानसिक आजाराची काय गोळी? सोरशीचे होते. त्याच्यामुळे थोडा ओव्हरडोस होता का तो? असू शकतात आता, त्याच्यातलं आपल्याला काय सांग. नाही, ती डॉक्टरला काय म्हटलं दादा? डॉक्टरला कळलं ही काय होतं, ओव्हरडोस होता काय. नाही, होऊ शकतं ना एखादी गोळी खाल्ल्यानंतर. घरी पण त्याला तसंच व्हायचं. एखाद्या वेळेला गोळी खाली तर थोड्या वेळेस त्याला शांत राहायची, पण ती आता तिथं काय झाले ते कुणाला काय, म्हणजे काय घडले ती काय म्हणणार आपण, सांगा ना. दादा, आता खूप मी तुम्हाला बोललो, तुम्ही धीराने मला उत्तरं दिली. मला माफ करा, तुम्हाला काय वाईट प्रश्न वाटले असतील. एक शेवटचा प्रश्न विचारतो, तुम्हाला काय वाटतं, पूजाच्या हत्या, आत्महत्या याबद्दल तपास व्हायला पाहिजे, तुम्हाला न्याय कसा मिळेल? नाही साहेब, मी म्हणाल तुम्हाला बार तेच, मी कसं म्हणू शकतो की हत्या आहे का आत्महत्या आहे? तर पोलीसचा भाग आहे, त्यांच्या पर्याय ती म्हणले, आमच्या पर्यायाने आम्ही करायला होतो.
तपास मला सांगता येत नाही साहेब. मी म्हणतो तपास करता कुणाचं मला नाव घ्यावं लागणार साहेब समोरच्या माणसाचं. बरोबर. कुणाचं नाव घेऊ, कुणाचं घर उठवायचं आपण. हा ती सत्य येईल ना समोर साहेब. निश्चित दादा, तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे उत्तरं या ठिकाणी दिलेली आहे. आपण बघितलं की त्यांना विचारलं मी हत्या का आत्महत्या याबद्दल ते बोलायला तयार नाही, कारण हे ग्रामीण भागातली लोक आहेत, बंजारा समाजातील प्रामाणिक लोक आहेत की कुणाचं घर जाळू हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. निश्चितच आपल्याला एक उत्तर भेटलेलं आहे की पूजाचा मृत्यू झाला, या फॅमिलीला खूप दुःख झालेलं आहे. आता हा मृत्यू आत्महत्या आहे का हत्या आहे हे पोलिसांची जबाबदारी आहे, राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र यांचं एक मत आहे, पूजाला न्याय भेटला पाहिजे, मात्र इतर कुणाला बदनामी झाली नाही पाहिजे. बदनामी नाही झाली पाहिजे. निश्चितच बघतोय आपण या ठिकाणी एकंदरीतच पूर्ण कुटुंबाने आज चित्र स्पष्ट केलेलं आहे. पूजाच्या मृत्यूबद्दल जे काय शंका कुशंका महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत, राजकारणामध्ये सुरू आहेत, लहू राठोड यांनी आज पूर्णपणे स्पष्ट बोललेले आहेत. आपण बघतोय महाराष्ट्राने सगळं ऐकलेलं आहे. महाराष्ट्र समजून घेईल तुमची भावना ही आपण अपेक्षा करूया. बिलकुल बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद. आपण ही जी प्रतिक्रिया आहे अतिशय महत्वाची पूजा चव्हाण हिच्या वडिलांची, ती संपूर्ण राज्याच्या जनतेसमोर पोहोचवली त्याबद्दल. आणि गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जे प्रश्न विचारले जात होते, जे प्रश्न निर्माण झाले होते, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित पूजाच्या वडिलांच्या या सगळ्या प्रतिक्रियेतनं आणि तिच्या इतर नातेवाईकांच्या प्रतिक्रियेतनं निश्चितपणे मिळाले असतील असं आपण म्हणूया. सिद्धार्थ, धन्यवाद. आपण या सगळ्या प्रतिक्रिया पोहोचवल्या त्याबद्दल. पूजाच्या वडिलांची ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी जाणून घेतली. आणि न्यूज 18 लोकमतवर सर्वात आधी पूजाच्या वडिलांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली. तिचे वडील हेच म्हणतायत की कोणावरही संशय घेता येणं शक्य नाही. एकतर तिने आत्महत्या केली आहे का तिची हत्या झाली आहे याबद्दलचा तपास सुरू आहे, त्यामुळे त्याबद्दल बोलता येणार नाही. पण पूजा आत्महत्या करू शकते का त्याबद्दलची उत्तरं त्यांनी दिली. तिच्यावर ताण होता, कर्ज होतं याबद्दलच्या देखील गोष्टींचा खुलासा त्यांनी केला. पण पोलीस तपासानंतर जे काही सत्य जे आहे ते निश्चितपणे समोर येईल. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार. मी सुवर्णा जोशी. बुलेटिन मध्ये सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत आपण. काही क्षणापूर्वी न्यूज 18 लोकमतवर एक्सक्लुझिव्हली आपण पूजा हिच्या वडिलांशी संवाद साधला. ती हत्या की आत्महत्या असं वारंवार त्यांना विचारलं आपण. त्यांची क्षमा सुद्धा मागितली, कारण असा प्रश्न आपल्याला त्यांना विचारावा लागत होता. पण ते शेवटपर्यंत हा तपासाचा भाग आहे असंच म्हणत राहिले. माझ्या मुलीची बदनामी थांबवा असं आवाहन पूजा चव्हाण हिच्या वडिलांनी केलेलं आहे. न्यूज 18 लोकमतशी काही वेळापूर्वी एक्सक्लुझिव्हली बातचीत केली. पूजा चव्हाण हिच्या वडिलांनी, लहू चव्हाण त्यांचं नाव, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम पूजाच्या गावी पोहोचलेले आहेत. पोल्ट्री फार्म तिने उभा केलेला होता, त्याच्यासाठी कर्ज घेतलेलं होतं आणि त्यात त्यांना खूप कर्ज होतं, त्यामुळे ताण होता, अशा स्वरूपाची माहिती तिच्या वडिलांनी दिलेली आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिच्या वडिलांनी दिली. पोल्ट्रीमध्ये झालेल्या नुकसानीमुळे पूजा काहीशी तणावात होती असं तिचे वडील सांगतायत. तसंच तिच्यावर मानसिक उपचारही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. पूजाच्या वडिलांनी मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप करणं टाळलं. माझ्या मुलीची बदनामी थांबवा अशी कळकळीची विनंती पूजा चव्हाणचे वडील, जे काही क्षणापूर्वी आपल्यापर्यंत थेट पोचले आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून आणि जवळजवळ अर्धा पाऊण तास ते सविस्तर न्यूज 18 लोकमतशी एक्सक्लुझिव्ह बोलले. ते असं म्हणतायत की ही सगळी नावं जी जोडली जात आहेत तिच्याविषयी जे बोललं जात आहे, कृपया हे थांबवा. माझ्या सगळ्या मुलींमध्ये ती मुलगा होती, ती धडाडीची कार्यकर्ती होती, ती याआधी पंकजा मुंडेंबरोबर सुद्धा कार्यरत होती 3 वर्ष. तिला वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागलेलं आहे. ती प्रचंड खंबीर होती, पण सध्या जे तिला आर्थिक प्रश्न होते त्याच्यामुळे ती ताणात होती. पोल्ट्री फार्म मध्ये झालेलं नुकसान आणि जे लोन घेतलं होतं 50 लाखाचं, त्याची परतफेड कशी करायची असे अनेक प्रश्न तिला होते. त्यामुळे मानसिक तणावात ती होती. कायम ती आमच्या सोबतच राहायची. फक्त दर महिन्याला तिला एखाद्या कामासाठी मुंबईला जावं लागायचं, एखाद दिवसाचा तो प्रश्न असायचा, पण पूर्ण वेळ ती आमच्या सोबतच राहत होती. आता ती पहिल्यांदा असं झालं की 10 दिवस ती आमच्यापासून वेगळी अशी मुंबईमध्ये जाऊन राहिली असं सगळं तिचे वडील सांगत होते, भडभडून बोलत होते. पण प्लीज माझ्या मुलीविषयी ज्या काही चर्चा केल्या जात आहेत त्या थांबवा असं ते म्हणत होते. पूजावर मानसिक उपचार सुरू होते हे मात्र त्यांनी सांगितलंय, पण पूजाची बदनामी थांबवा, कुणाचं नाव थेट असं घेऊ नका
पोलीस तपास होऊ दे, पोलीस तपास होणं गरजेचं आहे असं ते म्हणताहेत. पण पूजाची आत्महत्या की हत्या याच्याविषयी ते कुठलंही भाष्य करायला तयार नाहीत. त्यांना रूमवर ज्या दारूच्या बाटल्या सापडल्या त्याच्याविषयी सुद्धा विचारलं तर मुलांनी प्यायली असेल दारू, ती पीत नव्हती असं तिच्या वडिलांनी सांगितलं आहे. एक्सक्लुझिव्हली न्यूज 18 लोकमतवर तिचे वडील लहू चव्हाण न्यूज 18 लोकमतशी बोलत होते. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पूजाच्या आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पोलिसांकडून अद्याप कारवाई का नाही असा सवाल केलेला आहे. सध्या बदनाम करण्याचे प्रकार सुरू असून चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचं संजय राऊत म्हणाले. अजूनही त्याच्यामध्ये पोलिसांनी जी चौकशी करून ते आवाज चेक करण्यापासून मग आता ज्यांचं नाव घेतलं जाते ते गायब कुठे आहेत, 2 जण तिच्या सुरक्षेला ठेवले होते त्यांना अटक करून तुम्ही 2 तासात सोडता? ही काय मोगलाई चालली की काय चालली आहे? सोडलं त्यांना, का नाही त्यांना अटकून ठेवलं? की ज्यांच्यातल्या एकाचा तो आवाज आहे हे क्लिअर झालं की त्याला ते इन्स्ट्रक्शन देत आहेत की तो मोबाईल काढ, होतो दरवाजा तोड. विरोधी पक्ष जो आहे सध्याचा त्यांनी एक दिशा ठरवलेली आहे म्हणून त्या दिशेनं चौकशी करायची. असं होत नाही. महाराष्ट्र एक कायद्याचं राज्य आहे. जो कायदा आहे, जी व्यवस्था आहे त्यानुसार चौकशी नक्की केली जाईल असं काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्याच्यामुळे या विषयावरती आता आपण फार चर्चा करण्यात अर्थ नाही. आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे ओळखतात त्यांना एक माहिती आहे की ते अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यांच्याकडून कोणतेही चुकीचं काम केलं जाणार नाही किंवा चुकीच्या गोष्टीवरती पांघरून घातलं जाणार नाही. हे याचा महाराष्ट्राचा याच्यावरती विश्वास आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम पूजा चव्हाण हिच्या गावी होते. सकाळपासून वेगवेगळ्या घडामोडींविषयी जाणून घेण्याचा ते प्रयत्न करत होते. आज संध्याकाळी म्हणजे काही क्षणापूर्वी सिद्धार्थ गोदाम यांनी पूजा चव्हाण हिच्या वडिलांशी आणि तिचे भाऊजी यांच्याशी संवाद साधला. आपण बघूया तिच्या वडिलांनी काय म्हटलंय. काय वाटतं तुम्हाला, ही आत्महत्या आहे की ही हत्या आहे? नाही असं मी कसं सांगू शकतो? ते पोलीसचा तपास आहे ना, चालू आहे त्यांचं, ते त्याच्या परायनं तपास चालू आहे. मला नाही सांगता येणार साहेब आत्महत्या आहे का हत्या आहे. बरं, काय वाटतंय तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल? काहीच नाही सांगू शकतो ह्याच्यावर मला काही प्रक्रिया म्हणजे देणं मला तर वाटत नाही ना काही. पण काय वाटतं, पूजा काय बोलली असेल, काय तिला ताण होता? पूजाला एवढं आहे, खूप ताण आहे त्याला. 35-40 लाख रुपये देणे आहे आज, आणि कुठून 40-50 हजार रुपये त्याला महिना बँकेचा भरायचा, म्हणजे महिना बघत महिना जायचं, आणि इकडे कमाई तर रुपये नाहीये 1 वर्षापासून. अजिंक्य, मी थोडंसं सांगतो. पूजा चव्हाणने या ठिकाणी, मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एक मोठा पोल्ट्री फार्म उभा केला होता, बरोबर आहे ना? आणि त्या पोल्ट्री फार्मचं कर्ज परतफेड करण्याची तयारी तिच्या ताण होता. काय, कसा ताण होता? ताण असा होता की कमाई नाही ना, खूप शेड तर उभा केला, पण योग असा लागला की ते कोरोना आला. कोरोनामुळे फुकट कोंबड्या वाढले. तर तुमच्या न्यूजवर आहे साहेब, गेल्या वर्षीचं मीडियावाले आले ते सगळे, फुकट कोंबड्या वाढले सगळे, 1 रुपया नाही आला त्याचा. अजिंक्य, ह्या बातम्या आपण दाखवल्या होत्या की पूजाच्या जवळपास 50-60 हजार ते 1 लाख कोंबड्या फुकट वाटल्या होत्या, कारण त्यांना पोचणं फार शक्य होतं. मग त्याचा ताण तिच्यावर होता? हो साहेब, होता ना. तेच ताण आहे ना. तो ताण कमी झालाच नाही ना. कसं तरी उभा केला दुसरा, लोकांकडून घेऊन इकडून तिकडून आपले दोस्त कंपनी मित्र उभा केला दुसरा धंदा कसा तरी. तर आता बर्ड फ्लू आला साहेब, बर्ड फ्लूमुळे ते सगळं सापच झालं. पण ही बोलायची तुम्हाला की कर्ज परतफेडीचा ताण होता? हो ना साहेब, म्हणायचे ना ते कर्ज खूप आहे, काय करायचं कसं करायचं. मी त्याला म्हणायचं काही होत नाही, घाबरायचं नाही, मी खूप सांगायचं त्याला. पण तेवढं बी ते ही करायचं नाही ना, जाणवायचं नाही. ते कालच्या वेळेस खूप प्रेस आले त्याला. कालच्या वेळेस 1 जानेवारीला ते बर्ड फ्लू जाहीर झाला आणि सगळं माल 30 रुपयांनी दिला साहेब. दादा, पूजाचं शेवटी बोलणं काय झालं होतं तुमच्याशी? तुम्ही तिला कधी भेटला होता? साहेब, मी दुपारी 2 वाजता बोललो रविवारी त्याला. त्याला म्हणलं बेटा काय करायचं तू? तर काही नाही म्हणले पप्पा, बसली. मी मला पैसे वगैरे पाहिजे का? नाही म्हणले पप्पा आहे पैसे, बस साहेब. ते एवढं बोलणं आहे. आणि रात्री तर 2ला मला 12 घंट्यांनी कळालं बातमी की पडली. बस गेलो साहेब, मी लगेच निघालो 2 वाजता. हे आमचे जावं आहेत मोठे, त्याला फोन केलं, गाडी घेतली त्याची, त्याच वेळेस निघालो. दादा,
तुम्ही अविवाहित तरुण मुलीचे वडील आहात. तिची मृत्यू झालेला तिचा कसा झाला, पण एका मंत्र्यासोबत एक चर्चा सुरू आहे सोशल मीडियावर. निश्चितच तुमच्या मनाला फार त्रास होत असेल, कारण आपली तरुण मुलगी जी समाजाची आयडॉल होती, अनेक मुली तिला फॉलो करायच्या. काय म्हणाल या चर्चेबद्दल, काय म्हणाल? नाही, चुकीचं आहे साहेब, सगळं चुकीचं आहे. राजकारण आहे याच्यात, काही नाही दुसरं. कारण ती राजकारणामध्ये होती ना, ते पोल्ट्री पण बघायची आणि राजकारणामध्ये पण होते बरं का. काही कोणी ज्याचे ज्याचे साजून गेले, कोणी आलं का मला भेटायला कोणीतरी? पंकजा ताई समोर 3 वर्ष होती साहेब. किती 3 वर्षे रुपये नसायचे त्याच्याकडून, माझ्याकडून 5-50 रुपये न्यायचे मागून आणि पेट्रोल टाकायचं गाडीत. त्याच्या 2-3 वेळा फोडले त्याच्यासमोर. म्हणजे विरोध तू त्याच्यासोबत करातीस, राजकारण बी होऊ शकतो याच्यात. दादा, फार अवघड आहे. तुम्हाला प्रश्न तुमच्यासाठी अवघड असणार आहे, पण संजय राठोड जे मंत्री आहेत त्यांच्यासोबत हिचं नाव जोडलं जात आहे. काय म्हणाल तुम्ही? एक मुलीचे बाप आहे, मला निश्चित कल्पना आहे की तुम्हाला हा प्रश्न माझ्यासाठी फार अवघड आहे आणि कठीण आहे. नाही ना साहेब, चुकीचं आहे म्हणतो नेहमी. तिच्या बापाच्या वयाचं नाही, ते शक्यच नाही नाही. असं का जोडले जाते, कोण बोलते, कुठले मोबाईल, काहीच नाही नसेल. त्याच्यामुळे मला ताण होतं, त्याच्यामुळे मी काहीच बोलता आलं नाही मला. मी आज थोडंसं सुधारणं म्हणून तुम्हाला प्रश्नाचे उत्तर दिलो साहेब. पण काय व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेले आहे अरुण राठोड आणि संजय राठोड यांच्या बोलच्या. संजय राठोड जे मंत्री आहेत ते अरुण राठोडला म्हणतात की तिचा मोबाईल जप्त करून टाक, तिचा मोबाईल गायब कर, तिचा लॅपटॉप गायब कर. हे काय आहे? हे खोटं आहे का हे खरं आहे? नाही साहेब, कशावरून सांगू मी की हेच बोलायलेत म्हणून? शक्य नाही. नाही, हे समोर होच, हाच माणूस माझ्या समोर जर झाला असतं तर मला कधी काहीच नाही ना. माझ्या मुलीविषयी नाही, पहिली वेळेस गेली ती बाहेर. आता एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा स्वागत बुलेटिनमध्ये. पूजा चव्हाण या प्रकरणामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. पोलीस चौकशीत सत्य समोर येईल असं शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सांगितलंय. संपूर्णपणे चौकशी व्यवस्थितपणे केली जाईल आणि त्याच्यामध्ये कुणालाही वाचवण्याचा प्रश्न नाही आहे. आणि त्याचसोबत सत्य जे आहे ते समोर येईल, सत्य दडवलं जाणार नाही आणि पोलिसांनाही तशाच सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. दुसरा भाग आहे की मृत्यू संशयास्पद झालेला आहे, याच्यात काही शंकाच नाही आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे अजूनही पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आलेला नाही. आणि त्याचसोबत सोशल मीडियावरच्या ज्या ऑडिओ क्लिप्स आहेत त्याच्यात आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की संबंधित जे लोकांची नावं घेतली जात आहेत त्यांची व्हॉईस सॅम्पल्स, त्याच्यानंतर ते आवाज कोणाचे आहेत, हे सगळंच पोलिसांच्या चौकशीमधून स्पष्ट होईल. पण एका तरुणीचा मृत्यू होतो ही अत्यंत गंभीर बाब आहे. तर पूजा चव्हाण प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली आहे. कोणी जर काही करत असेल तर त्याला माफ करता कामा नये. सत्य समोर आलं पाहिजे. कोणालाही पाठीमागं घालण्याचं काही कारण नाही. ज्या ज्या पक्षांनी महिलांवर होत असलेले अत्याचार, अन्याय याला आत्तापर्यंत रस्त्यावरून विरोध केला, त्यांनी आता याबद्दल भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आणि आमचं स्पष्ट मत आहे की या विषयामध्ये सत्य जे आहे ते बाहेर आणावं आणि कायदेशीर कारवाई करावी. भाजपचे लोक बोलगे एवढे आहे, बोलत राहत आहे, बोल बहादूर आहे हे मोदीजी स्वतः सांगत आहे. कुठेतरी मोदीजीने या लोकांना वारंवार सल्ला दिलेला आहे की बोल बहादूर यांनी कुठेतरी स्वतःला कंट्रोल केले पाहिजे. हे कुठेतरी त्यांनी मोदी साहेब काय बोलत आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर या सगळ्या प्रतिक्रिया होत्या. या राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत जेव्हा आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत त्यानंतरच्या या प्रतिक्रिया आहेत. पण एक्सक्लुझिव्हली न्यूज 18 लोकमतवर काही वेळापूर्वीच आपण पूजा चव्हाण हिचे वडील लहू चव्हाण यांच्याशी सविस्तर बातचीत केली. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम तिच्या गावी आहेत आणि ते त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधत होते. आत्ता बुलेटिनमध्ये इथेच थांबतो. एका स्पेशल शो सह काही क्षणात पुन्हा भेटतोय. पहा फक्त न्यूज 18.